नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याला काल एक आपण व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला मला एका मित्राची कमेंट आली की त्यांचे 7-8 बकरं दगावले, त्याच्यानंतर शेळ्या गेल्या, शेळ्या दगावल्या 2-3 अशा बऱ्याच प्रकारचं म्हणजे बरंच नुकसान त्यांचं झालेलं आहे मित्राचं. तर खरंच खूप वाईट वाटतं आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता जवळपास 5 वर्ष होत आले आपण शेळी पालन केलेलं आहे. तर या 5 वर्षामध्ये आपल्या गोठ्यामधून फक्त एक पिल्लू दगावलेलं आहे. आणि ते पण त्याला काय झालं काय माहीत, 4-5 दिवस शेळी वेल्याच्या नंतर 5 दिवसाला ते दगावलं. तर मित्रांनो, आता बऱ्याच काही अडचणी असतात बरं का शेळी पालनामध्ये असतात. ते काय खोट्या गोष्टी नाही आहे. पण एक गोष्ट सांगायचं जर झालं ना मित्रांनो, की काळजी घेणं ही आपली गरज आहे. आणि काळजी कोणकोणती घ्यायची, तर मित्रांनो, काळजी घेण्याचं कारण आणि सहसा पिल्लं मारण्याचं कारण, शेळी मारण्याचं कारण आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांच्या, कोणाची 1 मर 2 पिल्लं मर असे बरेच काही ह्या मागच्या महिन्यामध्ये बरेच मृत्यूमुख झालेली आहे. तर हे कशामुळे होतं आहे आणि याच्या काय काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. तर चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम म्हणजे काय होतं, हे लहान जे करड असतात, ह्या करडांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. एक तर सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस हे शेळी वेती, तर वेल्याच्या नंतर काय होतं, काही शेळ्यांचं पिल्लांना दूध पुरत नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस शेळी वेती तिथून समोर आपल्याला पिल्लांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. कारण जे छोटाले पिल्लं असतात, ह्या पिल्लांना एक तर जास्त प्रमाणामध्ये, जर सुरुवातीला 2-3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात जर दूध पिले गेलं, तर त्याच्यापासून यांच्या पोटामध्ये जे कोवळं दूध असतं, तर त्या कोवळ्या दुधापासून पोटामध्ये एक तर दूध पचन होत नाही. आणि पचन न झाल्यामुळे याचं जागीच असं चिप बनते पोटामध्ये. आणि तसं झाल्याच्या नंतर पिल्लं दागावतात. आता हा झाला 2-3 दिवसाचा फॉर्म्युला. समजा या 2-3 दिवसामध्ये आपल्याला 3-4 दिवस थोडं थोडं दूध पाजायला पाहिजे. जास्त पोट भरून पिल्लांना पाजायला नाही पाहिजे. ते आपल्या हातामध्ये असतं. एक 4-5 दिवस आपण जर कोवळं दूध जास्त नाही पाजलं, तर आपले पिल्लं चांगल्यापैकी, नंतर तुम्ही किती पाजू शकता 8 दिवसाच्या नंतर, पण सुरुवातीला एक 4 ते 5 दिवस आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, शेळी दगावण्याचं कारण एकच की आता वातावरण खराब आहे सध्या. मागच्या महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त होतं आणि आता पण आहे. थंडीचं प्रमाण थोडं कमी झालं आता, पण थंडीचं प्रमाण जास्त, दिवसभर उन्हाचं प्रमाण, म्हणजे रात्रीचं थंडी आणि दिवसभर ऊन. तर अशा वातावरणामध्ये काय होतं, शेळ्या रात्रीच्या थंडीमध्ये असतात, सर्दी झालेली असते, दिवसभर ज्या बाहेर फिरस्ती शेळ्या असतात, ह्या बाहेर उन्हामध्ये फिरतात. मग तिथे काय होते शेळ्यांना, की ह्या ऊन आणि थंडी यांचं वातावरणामध्ये चेंज झाल्यामुळं हे शेळ्यांना एक तर तापीच्या नंतर या तापीमध्येच त्यांना सर्दी आणि ताप, आणि याच्यापासून निमोनिया तयार होतो. आणि निमोनिया तयार झाल्याच्यानंतर आपले जे शेळी पालक बांधव आहे त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. शेळी एकच दिवस कोच मारल्यावर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तिला जर नाही दाखवलं, दुर्लक्ष केलं, तर डायरेक्ट ती दागावल्या जाते. तर मित्रांनो, काळजी घ्यायचं कारण एकच आहे की तुमच्या जर शेळ्याला थंडीपासून वाचवण्याचं असेल, तर थोडा सकाळी सकाळी आपण काय करतात, सकाळी 5-5:30-6 वाजेच्या सुमारास शेळ्या बाहेर, गोठ्याच्या बाहेर काढतायत. आता माझी रिअल स्टोरी सांगतो मित्रांनो. माझं गाव आहे 3 किलोमीटर इथून शेतापासून. तर मला 7:30 ते 8 वाजतात शेळ्या बाहेर काढण्यासाठी. सरासरी 8 वाजता ज्याला आपण शेडच्या बाहेर शेळ्या काढतोय. आणि 8 वाजेपर्यंत उन्हाचं प्रमाण, ऊन पडायला लागतं.
आणि त्या ऊन पडण्याच्या वातावरणामध्ये आपण बाहेर काढतो, याला थंडीचा सकाळचा फटका बसत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या शेळ्यामध्ये कुठलाही आजार येत नाही. आणि एक सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो, ज्या फिरस्तू शेळ्या असतात, ह्या फिरस्तू शेळ्या कोणत्याही शेळ्यामध्ये एकमेकींना संपर्क होतो आणि त्याच्यामध्ये एक जर शेळी आपली समोरच्याची बिमार असेल तर त्या शेळीपासून आपल्या शेळ्यांना पण संसर्गजन्य बिमारी ही होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, शेळ्या आपल्या जर दुसऱ्याच्या शेळ्यामध्ये गेल्या तर 100% त्या दुसऱ्या शेळ्यांमध्ये जर आजार असेल तर आपल्या शेळ्यांना पण हा आजार होऊ शकतो. तर त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्या शेळ्या ह्या कोणाच्याही शेळ्यामध्ये न जाऊ देता आपण फक्त आपल्या शेळ्या ह्या आपल्या वेगळ्याच राहिल्या पाहिजेत. आता माझ्या शेळ्या मी जरी आता इथून समोर चारायला सोडल्या तरी पण माझ्या शेळ्या ह्या माझ्या वेगळ्याच असतात. मी कोणाच्या शेळ्याच्या कळपामध्ये जाऊ देत नाही. कारण की काय होतं मित्रांनो, काही काही शेळ्यांना एक जर बिमार असली तर ते सर्व शेळ्यांना हे काही काही व्हायरस असतं. ह्या व्हायरसनं काय होतं, संसर्गजन्य म्हणजे विषाणू रोग असतो काही काही. तर ते विषाणूजन्य रोग जर असला तर ते सगळ्या शेळ्यांना भिनतं आणि त्याच्यामुळं एकामागे एक आपला जेवढा गोठ्यामध्ये शेळ्या असतात तेवढ्या पण दगावतात. तसंच या मित्रासोबत झालेलं आहे. त्याने मला सांगितलं की आमचं असं झालं म्हणे, 7-8 पिल्लं मेले आणि 2-3 शेळ्या दगावल्या. त्याच्यामुळे मित्रांनो आणि एक सांगतो, पाणी पाजण्याची पण काळजी घ्या. पाणी दूषित पाजू नका. रोजचं त्यांना ताजं पाणी पाजा, म्हणजे शुद्ध पाणी पाजा. चाऱ्याचं नियोजन चांगलं ठेवा, चारा पण चांगला द्या. खुराकाचं नियोजन ठेवा. जसं तुम्ही चांगलं नियोजन ठेवसाल तर तुमच्या नुकसान होणार नाही एवढी आणि तुमच्या शेळ्या ह्या चांगल्या राहतील. शेळीपालनामध्ये एवढंच आहे, त्यांना चारा आणि निवारा चांगला जर असेल तर शेळीपालनामध्ये रोग येऊ शकत नाही. फक्त त्याला खायला भरपूर असेल, खाण्याची जर कमतरता झाली किंवा त्यांना जर विटामिन असं काही कमी जर पडलं तर ते बिमार पडतात आणि त्याच्यापासून शेळी आपली दगावती. त्याच्यामुळं सगळीच काही सोय या जनावरांची घ्यावं लागते. तर मित्रांनो, एक त्या मित्रांचा मला कमेंट आल्यामुळं मला हे उत्तर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. तर सर्वांनी आपल्या शेळ्यांची काळजी घ्या. वातावरण खराब आहे, त्याच्यामुळं आपल्या शेळ्या थोडा सकाळी ऊन पडल्याच्या नंतरच शेडच्या बाहेर काढा, जेणेकरून त्यांना सकाळची हवा, थंड हवा लागल्याच्या नंतर लहान पिल्लांना काही वेळ लागत नाही निमोनिया व्हायण्यासाठी, ताप येण्यासाठी. त्याच्यामुळं थोडा वेळ हे करून नंतरच आपण त्यांना सोडलं पाहिजे बाहेर शेडच्या, जेणेकरून आपल्या शेळ्यांना कुठलंही अडचण नाही आली पाहिजे किंवा बिमार नाही पडल्या पाहिजे. एवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. शेळीपालन सोपं तितकं अवघड पण आहे. एकदा जर तुमच्या गोठ्यावरती रोगराई जर घुसली तर तुमच्या गोठ्यावर एकही शेळी राहणं म्हणजे मुश्किल होतं आहे. इतका अवघड व्हायरस असतो शेळीपालनामध्ये पण. जसं कोंबडी पालनामध्ये असतं तसंच शेळीपालनामध्ये असतं. त्याच्यामुळं जेवढी काळजी घेसान तेवढं आपल्या फायद्याचं आहे. बाकी तुमचा हिशोब राहिला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.